नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक धनंजय कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नागनाथाचे पिशाच्च. या कथेचा पुढील भाग 7वा. दरबार संपताच केशवचंद्र पुढे आले. त्यांना दासबाबू म्हणाले, जर तुमची माणसं आमच्या प्रदेशात असली तर ती उद्या दुपारच्या आत तुमच्या पुढे हजर केली जातील. यात मुळीच शंका नाही. ही नागा जमात फार मानी आहे. शिपाई त्यांच्या झोपड्यात शिरणं ही कल्पना त्यांना पसंत पडणार नाही हे मला माहिती आहे. टागो आपलं वचन पूर्ण करील. खरं म्हटलं तर तोच हक्काने गादीवर बसला असता. त्याची निवड पण झाली होती. पण आपल्यापेक्षा तरुण भोगोच राज्यकारभार चालवायला जास्त लायक आहे असं सांगून त्यानं स्वतःच तो मान नाकारला होता. भोगो सुद्धा फार शहाणपणानं वागत होता. पण आता या व्यसनापायी त्यांचं पुढील भाषण ऐकण्यास धनंजय थांबले नाहीत. दुभाषानं त्यांना दरबारात घडलेला सर्व प्रकार सविस्तर निवेदन केला होता. त्याला बरोबर घेऊन ते घाईघाईनं निघून जाण्याच्या तयारीत असलेल्या वृद्ध टागोजवळ पोहोचले. ते त्याला अभिवादन करून अत्यंत विनयाने म्हणाले, टागो, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. टागोन आपली छाती वाघाच्या चामड्यानं झाकली होती. एका सम्राटाच्या रुबाबात तो म्हणाला, तुझं काय काम आहे ते लवकर सांग. मला तुला थांबवण्याची इच्छा नाही. मी हळूहळू तुझ्याबरोबर चालत येतो. चालता चालता बोलू म्हणजे तुझा वेळ मोडणार नाही. टागो घोड्यावर बसला होता. त्याला धनंजय पायी चालणं पसंत पडलं नाही. त्यानं आपल्या एका माणसाला त्याला घोडा द्यायला सांगितलं. धनंजय घोड्यावर स्वार झाले. त्या दोघांमध्ये दोभाषी चालत होता. दुसऱ्याची मैत्री कशी संपादन करावी हे धनंजयांना माहिती होते. त्यांनी गोड बोलून वृद्ध टागोला चांगलं खुश केलं. धनंजयांनी केलेली स्तुती त्याला आवडते. नंतर धनंजयांनी दुष्टांना शोधून काढून त्यांना शासन करण्याचं हा आपला धंदा असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि कोकेन किती वाईट आहे, त्याचे दुष्परिणाम काय होतात वगैरे टागोला अगदी सविस्तर सांगितलं. त्याचा टागोवर इतका परिणाम झाला की त्यानं कनवटीला लावलेली एक पुडी काढली आणि ती फेकून देऊ लागला. धनंजयांनी ती पुडी त्याच्याकडून घेतली. ते म्हणाले, टागो, हेच ते कोकेन, पण तुला कुठे मिळालं? एका मोठ्या देवानं ते मला दिलं. आ, कोणत्या देवानं? मोठ्यातल्या मोठ्या देवानं, जलदेवानं. टागो आकाशाकडे बघत म्हणाला. आणि जलदेव स्वतःही तुम्हाला जादू वाटतो? धनंजयांनी विचारलं. टागोला त्याचा तो प्रश्न मूर्खपणाचा वाटला. तो हसून म्हणाला, जलदेव म्हणजे केवढा मोठा? तो माणसांप्रमाणे थोडाच फिरणार आहे. तो सुसर डोहातल्या खोल पाण्यात राहतो. तिथं जाऊन त्याची प्रार्थना करावी लागते. त्याला काहीतरी भेट द्यावी लागते. नंतर तो प्रसन्न होऊन ही जादू आपल्या पुढ्यात टाकतो. तू जलदेवाला बघितलंय का? देवाकडं कोणी बघितलं तर जागी जळून त्याची राख नाही का होणार? टागोनं विचारलं. मी त्याचा आवाज ऐकलाय. काय तो गंभीर आणि भयानक आवाज! जलदेव केव्हापासून ही जादू वाटू लागला? तो आमचा नवीन देव आहे. अलीकडे त्याची कृपादृष्टी आमच्याकडे पसरली आहे. काही महिन्यांपूर्वी एकाएकी बातमी पसरली की सुसरीच्या डोहात जलदेव राहायला आला असून त्याला प्रसन्न केला तर माणसाला अतिशय आनंद देणारी वस्तू तो वाटतो. त्याप्रमाणे काही लोक तिथं गेले तर खरोखरीच त्यांना ती जादूची पुडी मिळून ते सुखी झाले. एके दिवशी मीही गेलो. देवाला काहीतरी भेट द्यावी लागते. त्याला चकाकणारे धातू आणि हस्तिदंत प्रिय आहेत. मी माझ्या जवळच्या काही वस्तू घेऊन सुसरीच्या डोहाजवळ संध्याकाळी गेलो. तिथे एक अत्यंत विशाल वृक्ष आहे. त्याच्याशी बोलायचं असलं की जलदेव डोहातून निघून त्या झाडावर बसतो असं मी ऐकलं. मी झाडासमोर डोळे मिटवून उभा राहिलो. त्याची स्तुती करून त्याला जादू देण्यास विनवलं. त्याच वेळी मला भयानक आवाज ऐकू आला. मी थरथर कापू लागलो. जलदेव माझ्यावर खुश झाला होता. त्यानं मला भेटीच्या वस्तू डोहात फेकून द्यायला सांगितल्या. मी त्याप्रमाणे केलं. डोहाचे पाणी इतके खोल आहे की अगदी पाताळात जाऊन भिडले आहे. मी त्या वस्तू फेकून परत पहिल्या जागी जाऊन उभा राहिलो. तोच आकाशातून एक जादूची पुडी माझ्या अंगावर पडली. त्या जंगली लोकांच्या भोळेपणाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन कोणी धूर्त माणूस त्यांना अशा प्रकारे फसवत आहे हे धनंजयाच्या लागलीच लक्षात आलं. चकाकणारं पाणी म्हणजे त्या प्रदेशात मिळणारी पाचू माणकं वगैरे रत्न आणि चकाकणाऱ्या वस्तू म्हणजे सोनं आणि हस्तिदंत घेऊन तो त्यांना कोकेन पुरवत होता. धनंजयांनी त्यांचे आभार मानले आणि ते दासबाबूकडे परतले.
दुभाषाला त्यांनी चांगली बक्षिसे देऊन खुश केले. धनंजय अशा रीतीनं या प्रकरणात जास्त गुरफटले जात होते. त्याप्रमाणे बिचारा दामाजी एका नवीन संकटात सापडला होता. त्या रात्री एकामागोमाग एक घडलेल्या विचित्र प्रसंगामुळे वेड्यासारखी त्याची स्थिती झाली होती. नंदाला त्याच्या हातून कोणी हुसकावून घेताच मनावरचा ताबा सुटून तो भूत भूत करत पळत सुटला. अतिशय दमल्यामुळे जेव्हा पायच त्याचे पुढे उचले ना तेव्हा तो थांबला. आपण धनंजयांची सोबत सोडून पळत सुटण्यात मूर्खपणा केला असं त्याला वाटू लागलं. कारण तो आता अगदी अनोळखी भागात आला होता आणि काळोख तर मी म्हणत होता. तो आता जास्त घाबरला व पुन्हा वेड्यासारखा पळू लागला. धावताना एका प्रचंड वृक्षाच्या जमिनी बाहेर आलेल्या मुळात पाय अडकून आपटला आणि तिथेच बेशुद्ध पडला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा पाड झाली होती. काळोखाबरोबर आता त्याची भीतीही नाहीशी झाली होती. त्या भागात सूर्योदय फार लवकर होतो. सूर्यनारायणाचे तेजबिंब बघताच त्याला अधिक हुशारी वाटू लागली. तो उठला आणि इकडे तिकडे भटकू लागला. आता त्याला भूक लागली होती. काय भयंकर स्वप्न होतं, दामाजी स्वतःशीच उद्गारला. काल मी त्या घुमटीत तो भयंकर प्रकार बघून धावत सुटलो, तो इथे आता येऊन झोपलो असणार. धनंजय वगैरे येणं स्वप्न असावं असं वाटतंय. मुंबई सोडून तो आसामच्या जंगलात कशाला येईल धनंजय? अगदी असंच घडलं असावं अशी तो मनाची समजूत घालत असताना विडी काढण्यासाठी त्यानं आपल्या खिशात हात घातला. तो त्याच्या हातात काही जड वस्तू लागल्या. चपापून त्यानं बाहेर काढल्या तर 2 चांदीच्या वाट्या आणि 4 चांदीचे चमचे बघताच रात्री घडलेलं स्वप्न नसून तो खरा प्रकार होता हे त्यांच्या लक्षात आलं. शैलाबाईंना चहा करून देताना स्वयंपाकगृहात पडलेल्या त्या वस्तू पुढे मागे उपयोगी पडतील म्हणून त्या खिशात घातल्या होत्या. त्यानं ते चमचे व वाट्या पुन्हा खिशात ठेवल्या. अजूनही आपण स्वप्नातच आहोत असं त्याला वाटलं. पण चालत असताना खिशात खुळखुळणाऱ्या त्या वस्तूंनी त्याला भानावर आणलं. धनंजयकडे परत जावं असं त्याला वाटू लागलं. जंगली प्रदेशात वावरण्याची त्याला सवय असल्यानं आपल्या पायाच्या खुणांच्या अनुरोधाने तो पुढे सरकून बाबासाहेबांचं घर गाठण्याचं ठरवलं व त्या खुणा बघत तो हळूहळू पुढे सरकू लागला. अशा रीतीनं चालला असताना त्याला आणखीन काही नवीन खुणा सापडल्या. त्या खुणा बोटांच्या असून खोल आणि स्पष्ट उमटल्या होत्या. त्यावरून कोणीतरी ओझं घेऊन जात असावं हे दामाजीच्या सराईत नजरेला समजलं. काय करावं याचा विचार करत तो तिथेच घुटमळत राहिला. त्याच्या पोटात भुकेनं डोंब ठेवला होता. कोणाला तरी शक्य तितके लवकर गाठायला तो अधीर झाला होता व तो त्या नवीन खुणांच्या मार्गावर निघाला. खुणा स्पष्ट असल्याने त्याची पावलं झपाट्याने पडत होते. शेवटी तो एका डोंगराच्या पायथ्यापाशी पोचला. त्या खुणांवरून ज्याचा तो मार्ग काढत होता तो माणूस वर गेला होता असं वाटत होतं. आपण निष्कारण या नवीन खुणांच्या मागे लागलो असं दामाजीला वाटू लागलं. डोंगरावर मनुष्य वस्ती नव्हती. वर जाऊन त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटण्यासारखा नव्हता. कोणीतरी आपल्याकडे बघत आहे असा भास होऊन त्यानं बाजूच्या झुडपात रोखून बघितलं तर खरोखरच एक व्यक्ती तिथे उभी होती. काय हो महाराज, तुम्ही इथे एकदम कुठून निर्माण झालात? त्यानं विचारलं. मी तुलाच बघत होतो, तो माणूस निष्ठुरपणे म्हणाला. माझा माग काढत तू इथे कशासाठी गेला? त्या माणसाची चर्या बघून तो घाबरला. तो माणूस उंच सशक्त दिसण्यास सुंदर होता. त्याच्या कमरपट्यात 2 पिस्तूल अडकवली होती आणि तो अत्यंत संशयाने आणि रागानं दामाजीकडे बघत होता. माझा काही वाईट हेतू नाही. पुढे पोटापाण्याची सोय होईल का ते मी बघत होतो. तू कोण आहेस? त्या तरुणानं दरडावून विचारलं. काल तुम्हाला मी त्या टोळीत बघितला होता. त्यापैकी एका नीचानं नंदाला ठोसा मारून बेशुद्ध पाडलं होतं. त्या बाजी शेषनाथनं तिला मारलं, दामाजी म्हणाला. मी तिला काही केलं नाही. शेषनाथ बदमाश आणि हलकट आहे. तू त्याला मदत करत होतास. तू त्याचा साथीदार आहेस. तो तरुण हळूहळू आपले पिस्तूल कमरपट्यातून बाहेर काढत म्हणाला. दामाजीची पाचावर धारण बसली. तो तेथून पळून जाण्यासाठी वळला. मी तुला पळायला वाव देणार नाही. तू आणखीन दोस्तांना घेऊन येशील इथे. त्यानं पिस्तूलच्या दस्त्यानं दामाजीच्या मस्तकावर जोरात प्रहार करून त्याला बेशुद्ध केलं. खाली पडलेल्या दामाजीकडे पाहत तो पुटपुटला. आणखीन एक नसती पीडा उद्भवली. पण त्याला बेशुद्ध पाडण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. त्याला सोडला असता तर तो आणखीन काही मंडळींना इथे घेऊन आला असता. त्यानं मनाचा निश्चय करून दामाजीला उचलून घेतलं आणि तो झपाट्यानं डोंगर चढू लागला. इतक्यात ढगांचा गडगडाट ऐकू आला. आता जर पाऊस पडेल तर किती बहार होईल. पावसात सर्व खुणा नष्ट होतील आणि कोणालाही या ठिकाणापर्यंत पाठलाग करता येणार नाही. वरुण राजानं त्याची प्रार्थना ऐकली असावी. तो थोडे अंतर चालून जातो तोच
एकाएकी पाऊस पडू लागला. आसामातल्या त्या भागात 12 महिने अधूनमधून पाऊस पडत असतो. तो तरुण खदाखदा हसत म्हणाला, याला म्हणतात नशीब. देव माझा पाठीराखा आहे हे यावरून सिद्ध होतं. माझ्या कामात मला यश मिळेल याची मला खात्री आहे. पावसाचं पाणी अंगावर पडल्यामुळे दामाजी शुद्धीवर आला होता. पण तसे भासू न देता तो त्यांच्या हातात स्वस्त पडून होता. डोंगरात एका कपारीतून तो माणूस त्याला घेऊन एका लहानशा गुहेत शिरला. किलकिले डोळे करून दामाजीनं बघितलं. ही गुहा वास्तव्याला योग्य अशी सजवली होती. खाली जमिनीवर उबदार ब्लँकेट अंथरली होती. दारावर एक काळा पडदा टांगलेला होता. एका कोपऱ्यात अंथरुणावर कोणाला तरी निजवलं होतं, पण वर ब्लँकेट असल्यामुळे ती व्यक्ती कोण ते दामाजीला समजलं नाही. दामाजीला त्यानं एका कोपऱ्यात ठेवलं आणि त्याचे हात आणि पाय दोरीने बांधून टाकले. दामाजीनं हुकचूक केलं नाही. आपण अद्याप बेशुद्ध आहोत असं त्यानं भासवलं. तो तरुण जरा दूर झाल्यासारखं वाटता त्यानं डोळे उघडून बघितले. तो तरुण आता दुसऱ्या कोपऱ्यात गेला. त्यानं त्या व्यक्तीवरचं पांघरुण बाजूला केलं. ती नंदा आहे दामाजीनं ओळखलं. नंदानं हालचाल सुरू केली. ती शुद्धीवर येण्याची चिन्ह दिसू लागली. ते पाहताच तो तरुण कावरा-बावरा झाल्याचं दिसून आलं. तो तिथून निघून जाण्याच्या विचारानं 2 पावलं गुहेच्या तोंडाच्या रोखानं गेला. तो नंदा उठून बसले. तिनं हाक मारली, मुकुंद. दामाजीला रात्रीच्या प्रकाराची आता पुनरावृत्ती होते की काय असं वाटलं. तो भीतीने उठण्याची धडपड करू लागला. मुकुंद, तुम्ही कुठे गेला होतात आणि या प्रकाराचा अर्थ काय? नंदानं विचारलं. नंदा, मी तुला सोडून फार दूर गेलो नव्हतो. कलकत्त्याला मी तुम्हाला बघितलं ना? होय. आणि रात्री तुम्हाला मी बाबांच्या बरोबर बघितलं? होय. पण बाबांना त्यावेळी काही दुखापत झाली असावी. खात्रीनं तिथं मारामारी झाली होती. आता तू कोण आहेस हे मी ओळखलं. तूच नागनाथ नाही का? असं बाबा म्हणाल्याचे मी स्पष्ट ऐकलं. मुकुंद, हा नागनाथ कोण? नंदा, तुला तर बराच त्रास झालाय. त्यात आणखीन डोकं शिणवू नकोस. मुकुंद तिच्याकडे न बघत म्हणाला. पण मुकुंद, काय घडलं ते मला समजलं पाहिजे. हे चाललंय तरी काय? तुम्ही मुंबईहून अचानक नाहीसे का झालात आणि इथे काय करतात? मला या प्रश्नांची उत्तरं द्या. पण का? मुकुंद, तुम्ही मला सांगितलं पाहिजे. मला सत्य काय ते समजलं पाहिजे. नाही नंदा, सत्य काय ते तुला कधी कळू नये आणि माझी अशी इच्छा आहे, मुकुंद निश्चयपूर्वक म्हणाला. त्याच वेळी सर्व संभाषण कान लावून ऐकत असणाऱ्या दामाजीनं आपले अवघडलेले पाय थोडे लांब केले व त्याच्या धक्क्यानं जवळच्या एक डबा पडून त्याचा आवाज झाला. त्या आवाजानं चमकून मुकुंदाने दामाजीकडे बघितले आणि त्याच वेळी नंदाचेही लक्ष त्याच्याकडे गेले. मुकुंद, हा गृहस्थ कोण आणि त्याची अशी अवस्था तुम्ही का केलीत? मुकुंदनं तिला उत्तर दिलं नाही. दामाजीच्या धक्क्यानं डब्याचं झाकण उघडून आत असलेली पांढरी करड्या रंगाची भुकटी खाली पसरली. घाईघाईनं मुकुंद पुढे होऊन पुन्हा डब्यात ठेवू लागला. ते करताना त्याचे हात थरथरत असल्याचे पाहून नंदा आश्चर्यचकित झाली.